नवी मुंबई शहरात 152 कोटी रुपये खर्चातून 1396 सीसीटीव्ही लावलेत. मात्र सततच्या खोदकामामुळे यंत्रणेत अडचण निर्माण होती. आता यापैकी 1250 कॅमेरे सुरू आहेत. याच सीसीटीव्ही यंत्रणेचा अवघड गुन्हे उकल करण्यासाठी लाभ होतोय. सिडको भूखंडांचं फ्री होल्डमध्ये रूपांतर करण्यास मार्ग मोकळा झालाय. सिडकोकडून रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचं फ्री होल्डमध्ये रूपांतर करायला आता अधिकृत मंजुरी मिळाली. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणीसाठी सिडकोनं विशेष समिती स्थापन केली. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं संपूर्ण नूतनीकरणाचं काम करणार आहे. यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली. निधी तात्काळ उपलब्ध झाला तर हे काम ऑगस्टमध्ये सुरू होईल आणि 2 महिन्यात नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुलं होऊ शकतं असं अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅलीत गोदामाला भीषण आग लागली होती. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल्सचा साठा आहे. त्यामुळे काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या पथकानं 1.5 ते 2 तासात आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालघर जिल्ह्यात शेतकऱ्याकडून भात लावणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 14% लागवड पूर्ण झाली. सातत्यपूर्ण पडत असलेल्या पावसामुळे भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या लावणी आटोपण्याकडे लगबग सुरू आहे. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना भात लागवड पूर्ण करण्यात व्यत्यय येतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.